दिवसभर डिझेलच्या रांगेमध्ये उभ्या असलेल्या शेतकरी राजासाठी, बळीराजासाठी पेट्रोल पंप मालकाने पेट्रोल पंपावरतीच पंगत बसवली आहे. मी तुम्हाला जेवण देऊ शकलो नाही, मी तुम्हाला डिझेल देऊ शकलो नाही, पण मी तुम्हाला जेवण नक्कीच देणार, तुम्हाला उपाशी राहू देणार नाही, या भावनेने शेतकरी राजाला, शेतकरी मंडळींना या पेट्रोल पंप मालकाने जीव घातलाय आणि पंगत चक्क पेट्रोल पंपावरतीच बसवून ठेवली आहे. आणि सर्वांना पोटभर खूप आनंदाने या पेट्रोल पंप मालकाने जीव घातल्याची माहिती, बातमी, व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. तर नमस्कार मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही पाहिला. अतिशय संवेदनशील असा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. मी तुम्हाला डिझेल नाही देऊ शकलो, पण मी तुम्हाला उपाशी नाही ठेवू शकत, मी तुम्हाला जेवण नक्कीच वाढणार, असं म्हणत या पेट्रोल पंप मालकाने शेतकऱ्यांना, जे डिझेलसाठी रात्रभर रांगेत उभे होते, अशा मंडळींना पेट्रोल पंपावरतीच जीव घातलाय. डिझेलच्या कॅन्स किंवा डिझेलसाठी गाड्यांची मोठमोठी रांग ही या ठिकाणी लागलेली होती. रात्रभर शेतकरी आपल्या डिझेलसाठी, आपल्या ट्रॅक्टरसाठी डिझेलच्या कॅन घेऊन या पेट्रोल पंपावरती आलेले होते. पेट्रोल नाही, शिवाय रात्रभर बसून होते, दिवसभर बसून होते. आणि मग या जागेवरून हल्लो तर आपला नंबर निघून जाईल या भीतीपोटी बरेचसे शेतकरी मंडळी हे जागा सोडायला तयार नव्हते. आणि त्यांना तहान भूक देखील त्यांनी विसरून गेलेले होते. तहान भुकेची देखील तमा त्यांनी बाळगले नाही. उपाशी पोटी का होईना, पण आपल्याला डिझेल मिळवण्यासाठी थांबावंच लागेल, कारण डिझेल घेऊन जर नाही गेलो तर आपलं ट्रॅक्टर सुरू होणार नाही, शेतीची मशागत करता येणार नाही. मंडळी, आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, जालना जिल्ह्यात रोहिण्यांचा पाऊस बरसला. शेतकरी बांधवांची काय तगमग सुरू आहे ना, ही फक्त एक शेतकरीच जाणू शकतो. आगामी काळात पाऊस येणार आहे, मान्सून येणार आहे, त्यासाठी शेती तयार करायची आहे, नांगरायची आहे. आणि शेती तयार करण्यासाठी ट्रॅक्टर्स चालले पाहिजे, परंतु डिझेलच जर मिळालं नाही तर ट्रॅक्टर चालणार कसं? आणि याच भीतीने शेतकरी राजा पुन्हा एकदा भिकाऱ्यासारखा लाईनमध्ये उभा राहिला. मी तुम्हाला डिझेल नाही देऊ शकत आहे, पण तुम्ही उपाशी राहता कामा नये, ही जाण या पेट्रोल पंप मालकाने आपल्या काळजात ठेवली आणि या शेतकरी बांधवांना चक्क आपल्या पेट्रोल पंपावरतीच पंगतीमध्ये जीव घातला. खूप स्तुत्य असा हा उपक्रम आणि काळजाला भिडणारा हा व्हिडिओ सध्या बघण्यात आला. आणि या संदर्भाने तुमच्याशी चर्चा करावी, तुम्हाला तो दाखवावा, यासाठी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नोंद करा. धन्यवाद.